नमस्कार. मी रघुनाथ बारड जालन्याहून BWO अर्थात ब्लाइंड वेलफेअर ऑर्गॅनायझेशन या संस्थेचा व्हॉट्सॲप समूह ऐकणाऱ्या सर्व रसिक श्रोत्यांना आपण अपंग व्यक्तींचे अधिकार अधिनियम 2016चे प्रकरण 4 पाहतो आहोत. काल आपण कौशल्य प्रशिक्षण आणि स्वयंरोजगार यांची तंत्र या संबंधात करावयाच्या उपाययोजना, दिव्यांगांनी अपंगांना द्यावयाचं कौशल्य प्रशिक्षण, स्वयंरोजगार जो बाजाराधिष्ठित असेल अशा स्वयंरोजगाराचं प्रशिक्षण आणि त्यासाठी लागणारा कर्जपुरवठा, सूक्ष्म पतपुरवठा, त्यासाठीची धोरणं, ध्येय या संबंधातल्या काय तरतुदी असल्या पाहिजेत ही माहिती काल आपण पाहिली. आज आपण याच प्रकरणाचं कलम 20 पाहणार आहोत. कलम 20 त्याचं नावच इतकं सुंदर आहे, नॉन डिस्क्रिमिनेशन इन एम्प्लॉयमेंट, रोजगारामध्ये विना भेदभाव किंवा विना भेदभाव असलेला रोजगार, असं सुंदर त्या कलमाचं शीर्षक आहे. 20व कलम आहे, प्रकरण 4 चालू आहे आणि 20 मध्ये कलम आहेत, उपकलम आहेत. त्या 20 मध्ये पहिलं उपकलम आलेलं आहे की कोणतंही सरकार हे किंवा कोणतीही सरकारची आस्थापना ही कुठल्याही प्रकारचा भेदभाव अपंग व्यक्तींच्या बाबतीत करणार नाहीत, दिव्यांग जनांना सामान्य व्यक्तींसारखी वागणूक देईल. कोणत्याही व्यक्तीबाबतीत कुठलाच भेदभाव जर करायचा नाही तर अपंग व्यक्तीबद्दल सुद्धा तो करता कामा नये, असं या उपकलमाला अभिप्रेत आहे. आणि त्यानुसार दिव्यांग व्यक्तींसाठी कोणत्याही बाबतीत, कोणत्याही परिस्थितीत, कोणतीही सेवा सवलत देताना जी रोजगाराशी संबंधित असेल, जी सुदृढ व्यक्तींना दिली पण तीच अपंगांना अपंग आहे म्हणून नाकारली, असं कोणतंही भेदभाव असलेलं कृत्य सरकारला किंवा सरकारच्या कोणत्याही आस्थापनेला करता येणार नाही. अर्थात सुयोग्य सरकार जसं पुरवण्यात आलेलं आहे किंवा जशा सोयी सवलती बहाल करायला सांगितलेल्या आहेत त्याप्रमाणे, अर्थात त्याशी अधीन राहून जी बाब सरकारला शक्य नाही किंवा जी बाब दिव्यांग व्यक्तींना देताना अडचणी येतात, सामान्य व्यक्तींप्रमाणे त्यांना ती देणं शक्य नाही, त्या बाबतीत सरकार, अर्थातच सरकारी आस्थापना आणि सरकार या कोणत्याही परिस्थितीमध्ये अधिसूचना प्रसिद्ध करतील आणि अधिसूचना काढून अटींच्या अधीन राहून जसं नमूद असेल त्याप्रमाणे अपवादाशिवाय, अर्थातच कोणतीही आस्थापना ही अशी तरतूद करेल की या कलमाखाली जर अशी बाब सामान्य व्यक्तीप्रमाणे दिव्यांगांना देता येणं शक्य नसेल तर अर्थातच तर आणि तरच त्या कलमाखाली सूट घेण्याची तरतूद आहे. उदाहरणार्थ सांगायचं जर झालं तर पोलीस शिपायाचं काम अंध व्यक्तींना देता येईल का? तर त्याचं उत्तर आहे नाही. मग जर देता येत नसेल तर सरकार राज्यपालांच्या परवानगीने तसा GR काढेल, तसं शासन निर्णय काढेल आणि पोलिसाचं काम अंध अपंग व्यक्तींना देता येणार नाही अशी तरतूद, म्हणजे अशी सूट राज्यपालांकडून घेईल. तर असा त्या कलमाचा अर्थ आहे. इथं उपकलम 1 संपलं. उपकलम 2 आपण 20वं कलम पाहतोय. त्याच्यामध्ये प्रत्येक सरकार, म्हणजे ते राज्य सरकार असो की केंद्र सरकार असो अथवा इस्टॅब्लिशमेंट आस्थापना असो, त्या आस्थापना अर्थात वाजवी सोयी सुविधा अपंग व्यक्तींना पुरवतील. वाजवी सोयी सुविधा न पुरवणं हा भेदभाव समजला जाईल आणि म्हणून अडथळा विरहित मुक्त संचार व्यवस्था पुरवणं, जिथे अपंग व्यक्ती नोकरी करतात तिथं सहज त्यांना चालता फिरता येईल अशी व्यवस्था उपलब्ध करून देणं,
हे त्या त्या कार्यालयावर आता बंधनकारक करण्यात आलेलं आहे, आणि ते जर केलं नाही तर तो भेदभाव समजला जाईल. आता तिसरं उपकलम आहे 20व्या कलमामध्ये, अर्थात अपंग व्यक्तीला केवळ तो अपंग आहे म्हणून पदोन्नती नाकारता येणार नाही, केवळ तो अपंग आहे म्हणून. आणि मग म्हणून त्याचप्रमाणे कलम 20 उपकलम 4 मध्ये एखाद्या अपंग व्यक्तीला एखाद्या आस्थापनेमध्ये, अर्थात नोकरी करता करता जर अपंगत्व आलं, एखाद्याचे डोळे गेले, एखाद्याचे हातपाय गेले, एखाद्याचे कानं गेलेत, तर अशा परिस्थितीमध्ये त्यांना नोकरीतून काढून टाकता येणार नाही, अशी सुंदर तरतूद आहे या कायद्यात. किंवा त्याची नोकरी कमी करता येणार नाही, त्याला हलकं काम देता येणार नाही, जे काम करतोय तेच काम त्याला द्यावं लागेल, किंवा हलकं काम जरी दिलं तरी जे काम तो आधी करत होता त्याच कामाचा पगार द्यावा लागेल, अशी तरतूद त्याच्यामध्ये आहे. त्याला ड्युटीवरून कमी केलं जाणार नाही, त्याला घरी काढून दिलं जाणार नाही, अशी तरतूद त्याच्यामध्ये आहे. त्याच्यात अर्थात दुसरं काम बदलवून देण्याची पण तरतूद आहे. याशिवाय 20(5) मध्ये दिल्याप्रमाणे साधारणपणे अशा अपंग व्यक्तींना त्यांच्यासाठी काही धोरणं सुनिश्चित करायला सांगितली, की त्यांच्या बदल्या राहत्या घराजवळ कशा करता येतील, त्यांना नोकरी राहत्या घराजवळ कशी दिली जाईल, किंवा त्यांची पदोन्नती राहत्या घराजवळ कशी होईल यासाठी धोरणं तयार करायला सांगितलेली आहे. याबरोबरच हे 20वं कलम संपलं. 21वं कलम आहे इक्वल अपॉर्च्युनिटी विथ पॉलिसी. सरकारने समान संधी धोरण तयार करण्याचं बंधन या 21व्या कलमामध्ये आहे. समान संधी असलेलं धोरण हे 21व्या कलमाच्या उपकलम 1 नुसार करायचं आहे. प्रत्येक आस्थापना अधिसूचित करेल काय, समान संधी असलेलं तत्व स्वीकारण्याचं धोरण अधिसूचित करेल, आणि त्याचे सविस्तर उपाययोजना त्याच्यामध्ये विशद केल्या जातील, नमूद केल्या जातील, आणि असा प्रस्ताव करेल की त्यानुसार अर्थातच अपंगांच्या या कलम 4 मध्ये ज्या 20 ते 23 मध्ये किंवा 19 ते 23 मध्ये खास करून ज्या तरतुदी आहेत, त्या तरतुदीच्या अंमलबजावणीसाठीचा उल्लेख त्या धोरणांमध्ये असेल. असं धोरण, समान संधी धोरण तयार करून मुख्य आयुक्त भारत सरकार ते प्रसिद्ध करतील. आता 21 उपकलम 2 नुसार प्रत्येक आस्थापना ही असं धोरण तयार करून त्याची एक प्रत त्या धोरणाची अर्थातच मुख्य आयुक्त आणि राज्य आयुक्तांना मंजुरीसाठी पाठवतील, आणि तुमच्या विभागात असलेल्या सर्व दिव्यांगांना तुम्ही कशी वागणूक देतायत, काय काय सवलती देतायत याचं नमूद स्पष्टीकरण त्याच्यामध्ये असेल. आता 22वं कलम आहे रेकॉर्ड तयार करणे. इथं 21वं कलम संपलं, आता 22वं कलम आहे रेकॉर्ड तयार करणे. त्याच्यामध्ये नोंदी तयार करण्यामध्ये 22 मध्ये पण उपकलम आलेले आहेत. तर त्याच्यामध्ये पहिलं उपकलम आलेलं आहे की प्रत्येक आस्थापना हे अपंग व्यक्तींच्या कामाबद्दल नोंदी किंवा लेखे तयार करेल, आणि ती लेखे तयार करून ते कसं काम करतात, अथवा त्यांना कोणकोणत्या सोयी सवलती दिल्या जात आहेत कामामध्ये सहाय्य म्हणून, याबद्दल अर्थात रेकॉर्ड तयार केलं जाईल, नोंदी तयार केल्या जातील, त्याचं एक नोंदवही तयार करून त्याच्यामध्ये हे सगळं दाखवलं जाईल, ही सगळी माहिती उपलब्ध करून दिली जाईल, आणि त्यानुसार या प्रकरणात दिलेल्या सगळ्या तरतुदी आणि त्यातले नियम बरोबर अपंग व्यक्तींना त्या रोजगार करणाऱ्या व्यक्तींपर्यंत पोहोचवलेले आहेत की नाही याचा पुरावा प्रत्येक कार्यालय किंवा प्रत्येक आस्थापना ठेवेल. 22 उपकलम 2 मध्ये असं दिलेलं आहे की प्रत्येक रोजगार विनिमय कार्यालय, आज त्याचं नाव बदललेलं आहे, रोजगार आणि स्वयंरोजगार विनिमय कार्यालय
असं त्याचं नाव झालेलं आहे. तर ते असं जे बनवलेलं रेकॉर्ड आहे त्याचं निरीक्षण करतील, पाहतील, त्याची तपासणी करतील अपंग व्यक्तींच्या कामांबद्दलची, आणि त्यांचं काम, त्यांचा लेखा वगैरे ठेवून त्याप्रमाणे 22 उपकलम 3 मध्ये दिल्याप्रमाणे अशा पद्धतीचं जे रेकॉर्ड आहे ते या नियमाखाली अर्थातच 22(1) मध्ये नमूद केल्याप्रमाणे ते खुलं केलं जाईल निरीक्षणासाठी, पाहण्यासाठी. सगळ्या कार्यालयांना ते बंधन असेल ते दाखवण्याबद्दलचं, आणि काही कमी वेळ देऊन वगैरे ते काम अर्थातच त्याचं निरीक्षण हे अधिकृतरित्या करण्याबद्दलची तरतूद ही सरकारने केलेली आहे आणि ती आवश्यक मानली गेलेली आहे. 22वं कलम संपलं. याबरोबरच शेवटचं आता या प्रकरणातलं 23वं कलम आहे. अर्थातच ते आहे अपॉइंटमेंट ऑफ ग्रायव्हन्स रिट्रेसर ऑफिसर, तक्रार निवारण अधिकाऱ्याची नियुक्ती या कायद्याने करायला सांगितलेली आहे. 23व्या कलमानुसार प्रत्येक कार्यालयात जिथं जिथं अंध अपंग कामं करतात त्या ठिकाणी एक ग्रायव्हन्स रिट्रेसल ऑफिसर किंवा तक्रार निवारण अधिकारी नेमायला सांगितलेला आहे. या 23च्या उपकलम 1 खाली प्रत्येक सरकार किंवा आस्थापना अर्थात एक अशा पद्धतीचा अधिकारी नेमेल. 7/9/2019 चा शासन निर्णय पण आहे त्याच्याबद्दल.